श्री स्वामी समर्थ. कमला एकादशी कधी आहे? 26 मे की 27? अधिक मास शुक्ल पक्ष. कमला पद्मिनी एकादशी. पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि कडक नियम. नमस्कार मित्रांनो, मनापासून खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना अधिक मास शुक्ल पक्षातील एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सध्या अत्यंत पवित्र विष्णूचा परमप्रिय असणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू आहे. म्हणतात ना, अतिथी देवो भव. तसाच हा अधिक मास म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. आणि याच अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल आज आपण अगदी सविस्तर, शास्त्रोक्त आणि सोप्या भाषेत बोलणार आहोत. ही एकादशी साधीसुधी नाही, तर अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि तितकीच महत्त्वाची आहे. या एकादशीचे नियम, तिची अनोळखी पूजा पद्धती आणि अगदी स्नान करण्याची विधीसुद्धा इतर सर्व एकादशींपेक्षा अगदी वेगळी, भिन्न आहे. आपल्या सनातन धर्मातील पुराणात असं स्पष्ट म्हटलं आहे की या अधिक मासाच्या एकादशीचं व्रत श्रद्धेने केल्याने मिळणारं पुण्य हे वर्षभरातील इतर एकादशींच्या तुलनेत शेकडो करोडो पटीने अधिक असतं. संसारातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर करून अंतिम मोक्ष देणारी ही तिथी आहे. म्हणूनच आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की या एकादशीची योग्य तिथी कोणती आहे, पूजेची शुभ मुहूर्त कोणता, दशमीपासून कोणते कडक नियम पाळायचे आहे आणि आपल्या घरातील सुख, शांती आणि समृद्धी वाढवण्यासाठी नक्की कशी पूजा मांडणी करायची आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, कारण सध्या अनेकांमध्ये या तिथीवरून मोठा संभ्रम आहे. सामान्यतः लोकांना असं वाटतं की ज्येष्ठ महिन्यात अपरा एकादशी झाली की पाठोपाठ निर्जला एकादशी येते. पण अनेक जण हे विसरतात की यंदा अधिक मास आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निर्जला एकादशी कधीही अधिक मासात येत नाही. अधिक मास आला की विधी बदलतात. या अधिक मासामध्ये 2 एकादशी येतात. वेगवेगळ्या पुराणांमध्ये त्यांची वेगवेगळी नावं आढळतात. काही जण त्यांना पद्मिनी आणि परमा एकादशी म्हणतात, तर काही पुराणांमध्ये यांचा उल्लेख कमला आणि कपिला असा येतो. नाव जरी वेगवेगळी असली तरी ही साक्षात श्री हरिविष्णूंची पुरुषोत्तम मासाची परम कल्याणकारी एकादशी आहे. माहिती पुढे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे. तुम्ही अनेक पुराणांचा सखोल अभ्यास करून अगदी जुन्या ग्रंथांचे संदर्भ शोधून मी माहिती तुमच्यासाठी घेऊन येते. जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पद्मपुराणात या एकादशीला कमला एकादशी असं संबोधलं आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः महाराज युधिष्ठिराला सांगतात की ही एकादशी माणसाच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. या एकादशी व्रत केल्याने केवळ भगवान नारायणाचं नाही तर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रसन्न होते. श्रीकृष्ण म्हणतात की या एकादशीचं महात्म्य इतकं अथांग आहे की स्वतः 4 मुख असलेले ब्रह्मदेव सुद्धा याच्या पुण्याची संपूर्ण गणना करू शकत नाही. विचार करा, जेव्हा अधिक मास हा स्वतः विष्णूचा प्रिय महिना आहे आणि त्यात त्यांची सर्वात प्रिय तिथी म्हणजे एकादशी येत असेल, तर ते व्रत आपण कसं बरं सोडू शकतो? म्हणूनच शारीरिक क्षमता असेल त्यांनी हे व्रत अजिबात सोडू नका. दशमी तिथीचे कडक नियम लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, या एकादशीचे नियम हे एकादशीच्या
आदल्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीपासून सुरू होतात. हे नियम नीट समजून घ्या. काशाच्या पात्राचा त्याग. दशमीला काशाच्या भांड्यात जेवण करू नका आणि देवालाही त्यात भोग चढवू नका. वर्ज्य गोष्टी. या दिवशी मध म्हणजेच हनी, चणा, सागाची भाजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पराया अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घराचे किंवा हॉटेलचे अन्न खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. मिठाचा त्याग. विशेष नियम आहे. इतर एकादशीला आपण दशमीला मीठ खातो, पण या अधिक मासाच्या एकादशीला दशमी तिथीलाच मिठाचा त्याग करायचा असतो. फक्त दुपारच्या वेळी एकदाच आणि बिना मिठाचे अन्न ग्रहण करावं. अर्थात तुमच्या प्रकृतीला झेपेल असंच करा. आरोग्याशी तडजोड करू नका. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठावं. या दिवशीचं स्नान खूप विशेष आहे. शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा जलाशयावर स्नान करावं. ते शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या बादलीत आधी 2 थेंब गंगाजल टाकावं आणि मग वरून पाणी भरावं. या एकादशीला स्नानासाठी तीळ आणि आवळ्याच्या चूर्णाचा पुटणं म्हणून वापर करावा. जर चूर्ण नसेल तर अख्खा आवळा पाण्यात टाकावा किंवा आपल्या घरातील तुळशी मातेच्या कुंडीतील थोडीशी माती अंगाला लावून स्नान करावं. स्नान करताना मनातल्या मनात हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करावा. स्नानानंतर सुवासिक आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. सुहासिनींनी महिलांनी पांढरे वस्त्र नेसू नयेत. त्यांनी आपले नेहमीचे सणावाराचे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. कमला एकादशीची कथा. तृतयुगामध्ये महिष्मती नगरात कृतवीर्य नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि धर्माभिमानी राजा राज्य करत होता. राजाकडे सर्व काही होते, वैभव, संपत्ती आणि अथांग सैन्य, पण त्याला एकही संतान मुलगा नव्हता. अनेक वर्ष उपवास, दान धर्म आणि पूजा अर्चा करूनही राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून राजाने शेवटी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. राजा आपल्या सर्व राण्यांसह जात त्यांची अत्यंत प्रिय आणि पवित्र राणी पद्मिनी, जी राजा हरिश्चंद्राची कन्या होते, ही सुद्धा होते, जंगलात तपासाठी निघाल्या. राजा कृतवीर्याने गंधमादन पर्वतावर हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, पण तरीही त्यांचे शरीर क्षीण झाले तरी त्याला फलप्राप्ती झाली नाही. राजाची ही अवस्था पाहून राणी पद्मिनी अत्यंत चिंतेत पडली. ती देवी अनुसया, माता सती अनुसया यांच्याकडे गेली आणि तिने आपली व्यथा मांडली. राणी पद्मिनीने विचारले, हे माते, माझ्या पतीने एवढी वर्ष कडक तपश्चर्या केली, तरीही भगवान विष्णू प्रसन्न का झाले नाही? असा कोणता उपाय आहे ज्याने आमची इच्छा पूर्ण होईल? तेव्हा माता अनुसया म्हणाली, प्रत्येक 32 महिन्यांनी एक अतिशय दुर्मिळ असा अधिक मास, पुरुषोत्तम मास येतो. या महिन्यात शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. जर तू या एकादशीचे व्रत पूर्ण नियमाने निर्जला आणि जागरण करून केलेस तर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील. राणी पद्मिनीने माता अनुसयांच्या सांगण्यावरून अधिक मासातील शुक्ल पक्षाच्या या एकादशीचे अतिशय कडक आणि श्रद्धापूर्वक व्रत केले. तिच्या भक्तीने आणि उपवासाच्या पुण्याने साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान विष्णू राणीवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे सुभागे, मी तुझ्या या व्रतामुळे अत्यंत आनंदी आहे. तू मागशील ते वरदान मी तुला देईल. तेव्हा राणी पद्मिनी म्हणाली, हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे वरदान माझ्या पतीला द्या. भगवंतानी राजा कृतवीर्याला वर
मागण्यास सांगितले. राजाने वर मागितले, मला असा एक पुत्र हवा आहे जो सर्व गुणांनी संपन्न असेल. तिन्ही लोकात त्याला कोणीही जिंकू शकणार नाही आणि केवळ तुमच्याशिवाय, ईश्वराशिवाय त्याचा पराभव कोणीही करू शकणार नाही. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि अंतर्ज्ञान पावले. आता व्रताच्या प्रभावाने राणी पद्मिनीला एक अतिशय पराक्रमी पुत्र झाला. त्याचे नाव होते कार्तवीर्य. अर्जुन, सहस्त्रार्जुन. हा तो सहस्त्र अर्जुन होता ज्याने आपल्या हजार हातांच्या बळाने अत्यंत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या रावणाला सुद्धा युद्धात हारून कैदेत टाकले होते. पूजा स्थापना विधी सांगते, ऐका. आता पाहूया पूजेची मांडणी कशी करायची जेणेकरून तुमची ऐनवेळी धावपळ होणार नाही. कलश स्थापना. पूजेसाठी तांब्याचा किंवा मातीचा कलश वापरावा. स्टीलचा कलश वापरू नये, कारण स्टील हे लोहाचे रूप मानले जाते. हा कलश नंतर दानात द्यायचा असल्याने मातीचा कलश उत्तम ठरेल. चौकीची मांडणी. एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर थोडे गहू किंवा जव ठेवून त्यावर कलश स्थापित करावा. कलश पूजन. कलशात थोडे गंगाजल आणि शुद्ध पाणी भरावे. त्यावर आंब्याची पाने आणि पूर्ण पात्र ठेवून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा विराजमान करावी. दिवा लावण्याचा नियम. देवासमोर दिवा लावावा. शुद्ध तुपाचा दिवा असेल तर तो तुमच्या उजव्या हाताला आणि तेलाचा दिवा असेल तर तो तुमच्या डाव्या हाताला ठेवावा. या एकादशीला 4 प्रहरांची विशेष पूजा सांगितली जाते. जर तुम्हाला या 4 प्रहरांच्या वेगवेगळ्या पूजा विधीबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्रत कसे करावे आणि रात्रीचे जागरण, दिवसभर मन शांत ठेवावे. कोणावरही रागू नये, कोणाची निंदा करू नये. संध्याकाळी देवाच्या चरणाशी बसून भजन कीर्तन करावं. हे व्रत खरं तर निर्जला आणि निरहार, पाणी न आणि अन्न न घेणे असे करावे लागते. पण जर तुमची शारीरिक क्षमता नसेल तर तुम्ही पाणी पिऊन, फळांचा आहार घेऊन किंवा नेहमीप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाऊनही हे व्रत करू शकता. मुख्य उद्देश मनाची भक्ती हा आहे. रात्रीचे जागरण या व्रतात परम कल्याणकारी मानले गेलेले आहे. शक्य असल्यास पूर्ण रात्र जागून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा किंवा किमान रात्री 2 वाजेपर्यंत तरी भजन कीर्तनात मन रमवावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी लवकर उठून विष्णू पूजा करावी आणि ब्राह्मणाला घडा म्हणजेच तो कलश दान दक्षिणा देऊन पारायण उपवास सोडावे. तिथी आणि शुभ मुहूर्त सांगते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही एकादशी कधी आहे आणि व्रत कधी करायचे? एकादशी तिथीची सुरुवात 26 मे रोजी सकाळी पहाटे 5:10 होते आणि तिथीची समाप्ती 27 मे रोजी सकाळी 6:21 होईल. तिथी जरी तिथी 26ला सुरू होत असली तरी 27 रोजी एकादशीचे व्रत करणे अत्यंत श्रेष्ठ आणि शास्त्रात सांगतं. कारण पद्मपुराणानुसार जेव्हा एकाच दिवशी एकादशी आणि द्वादशीचा संयोग मिळतो आणि पारायण त्रयोदशीला होते तेव्हा तो अतिशय दुर्मिळ योग मानला जातो. यंदा हा योग 27 मे रोजी जुळून येत आहे. लक्षात ठेवायचे नियम. 26 मे आणि 27 मे या दोन्ही दिवशी घरामध्ये भात तांदूळ खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. या दोन्ही दिवशी तुळशीची पाने तोडू नये. उपवासाचे पारायण 28 मे रोजी सूर्योदयानंतर केले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.